बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सूरज चव्हाण विनर झाला. आता बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालाय. 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सीझन 6 हा सुरू झालाय. तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पण यंदा तुम्ही नोटीसच केलं असेल की यंदाचे जे कंटेस्टंट आहे म्हणजे सीझन 6 चे जे स्पर्धक आहे ते नवनवीन भरलेत यंदा बिग बॉसने. म्हणजे त्यातले जे कंटेस्टंट आहे ते अजूनही आपण बघितलेलं नाही. म्हणजे ते सोशल मीडियावरती कदाचित प्रॉपर पद्धतीने अपडेट नसावे, किंवा ते दुसऱ्या राज्यातले असावे, किंवा ते मंगळ ग्रहातून आलेले असावे. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? जाऊ द्या, ठीक आहे. पण बिग बॉसने जरा पण विचार केला नाही की हे कंटेस्टंट आपल्या सीझनना चांगली TRP मध्ये देऊ शकतात का. पण मला असं वाटतंय की बिग बॉसने विचार केलेला नसावा. अच्छा, हे जे कंटेस्टंट आहे ते आपल्याला TRP पण देऊ शकतात की नाही. नाही म्हणजे बिग बॉस जर माझा हा व्हिडिओ बघत असेल तर माझ्याविषयी पण जरा विचार करा म्हणा. नहीं. नाही 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 अशी काही गोष्ट नाहीये, मी मस्करी करत होतो. असं ठीक आहे. पण जे यंदाचे खरोखरच जे कंटेस्टंट आहे बिग बॉसच्या या सीझन 6 मध्ये खरोखरच जे कंटेस्टंट आहे ते बावचाळ्यासारखे करतात बरं. ते जे कंटेस्टंट आहे त्यांचा मी एपिसोड बघितला आता, तर त्यामध्ये तो नाही का तो साला यांचे नाव पण येत नाही यार, जाऊ द्या. ते बुट्ट नाही का, ते छोटा पुढारी. हा, छोटा पुढारी तर सीझन 5 मध्ये होता कदाचित. हो ना. हा यस. आणि हा सीझन 6 मध्ये नाही का, हो त्याचं नाव आहे प्रभू शेळके. ते बावचाळेवाणी करत नाही का. हा तेच तेच. एक काम करतो, ऍक्च्युली जे ते कंटेस्टंट आहे ना त्यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतो अगोदर. हे बघा, सीझन 6 मध्ये जे ते कंटेस्टंट आहे ना ते पूर्ण 19 लोक आहे. आणि त्यामधले सर्वात पहिले आपले बिग बॉस मराठीचे होस्ट सीझन 6चे रितेश देशमुख सर ॲज अ होस्ट हा सीझन 6 चालवत आहेत. आणि त्यानंतर आहे दीपाली भोसले, सय्यद दीपाली भोसले. हे एक पॉलिटिशियन आहे. नंबर 3 वरती येते सागर कारंडे. सागर कारंडे जो आहे तो मराठी टेलिव्हिजन मधला एक पॉप्युलर ॲक्टर आहे. कदाचित तुम्ही पण माझ्यासारखं त्याला ओळखत नसाल, पण जाऊ दे, आता ओळखून घ्यावं लागेल. नंतर पुढे येतो सचिन कुमावत. सचिन कुमावत एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, यूट्यूबर आहे. त्यानंतर येते सोनाली राऊत. ही एक मॉडेल आणि ॲक्टर पण आहे. त्यानंतर येतो आयुष संजू, हा एक डान्सर आहे. त्यानंतर येते तन्वी कोलते, ही एक मराठी टेलिव्हिजन ॲक्टर आहे. नंतर येतो करण सोनावणे. करण सोनावणे मी कदाचित बघितलाय, कारण त्याचे जे रील्स आहे ते इंस्टाग्रामवरती मी अगोदर बघत होतो. हा करण सोनावणे जो आहे तो कॉन्टेंट क्रिएटर आहे. त्याचे जे रील्स आहे मी ते अगोदर इंस्टाग्रामवरती पाहत होतो, पण आता वेळ नसल्यामुळे मी त्याचे व्हिडिओ बघत नाहीये. यानंतर आहे प्रभू शेळके. याचे कारनामे जर तुम्ही पाहिले तर यानंतर अजूनही बरेच आहे. प्राजक्ता शुक्र आहे. त्यानंतर अनुश्री माने आहे. तुम्ही कदाचित तिला बघितलं असेल, कारण ही एक पॉप्युलर मराठी टेलिव्हिजन ॲक्टर आहे. त्यानंतर तो राकेश बापट. त्यानंतर आहे रोशन भजनकर. नंतर दिव्या सुनील शिंदे. परत ओमकार राऊत आहे. राधा पाटील आहे. विशाल कुटिया आहे. हा विशाल कुटिया एक ॲक्टर आहे, टेलिव्हिजनचा होस्ट पण आहे. अँड इतरही ते कॉमेडी शोमध्ये तो काम पण करतो. तर एवढे सगळे जे कंटेस्टंट आहे ते सीझन 6 मध्ये धमाल करतील. आणि खरंच हे जे कंटेस्टंट आहे ते सीझन 6ला चांगली ओळख देईल का, चांगली त्यांची TRP वाढवेल का, त्यांचं बजेट वाढवेल का. कारण या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात त्यांच्यासाठी पण. कारण कोणी पण जो रियालिटी शो चालवतो तो एंटरटेनमेंट नव्हे तर TRP वगैरे, त्यांना कशा पद्धतीने त्यांचं ते इन्कम होईल याविषयी जास्त त्यांचं फोकस असतं. पण हे जे सीझन 6चं जे वारं आहे ते कोणाच्या पल्ल्याड वाहतंय, म्हणजे कोणाची हवा तुम्हाला जास्त वाटते, कोण असेल कदाचित तो विनर जो की सीझन 6चा विनर होईल. काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.